हॅलो नमस्कार, मी नंदिनी. तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, एका शेतकऱ्याचं खरं सोनं बघा कसं शेतामध्ये असं मस्त वाऱ्याच्या वेगाने असं मस्त छान डुलतंय. तर हो, हे शेतकऱ्याचं सोनंच आहे. शेतकऱ्याला हे पीक म्हणजे आपल्या मुलासारखं असते. लहानपणापासून जशी आपण आपल्या मुलाची काळजी घेतो तशीच पिकाची सुद्धा काळजी घ्यावी लागते. आणि ते काळजी घेऊन जर पीक असं समाधानकारक आलं तर तेवढं मोठं समाधान जगात त्या शेतकऱ्यासाठी कशातच नाही. आणि एवढं करूनसुद्धा जर निसर्गानं आपल्यावर जर कोपला निसर्ग आणि निसर्गानं जर साथ सोडली, गेल्या वर्षीसारखं वारं वावदान वाटोळ काही आली आणि त्या पिकाचं जर नुकसान झालं तर खरंच शेतकऱ्याचं दुर्भाग्य एवढं हे सांगू नये. कारण गेल्या वर्षी आमच्या भागात तर खूप असा अवकाळी पाऊस झाला आणि खूप 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 म्हणजे खूप शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. ती खंत, ती कसर कशानंच भरून निघणार नाही. एका शेतकऱ्याचं किती नुकसान झाले काय नाही ते. पण असो, निसर्गापुढे कुणाचं काय चालते, शेवटी तो निसर्गाचा आणि आपल्या कर्माचा भोग म्हणायचा. तर यावर्षीचे सर्व पिकं शेतकऱ्याचे खरंच खूप चांगले आहेत. देव करून गेल्या वर्षीच्यासारखी अवकाळा शेतकऱ्यावर न पसरो हीच माझी देवाकडे प्रार्थना. तर बघा, आम्ही शेताकडे आलेलो आहोत आणि इथं चाललं आहे आमचं हुरडा भाजायचं काम, हरभऱ्याचा हुरडा भाजायचं काम. आज आम्ही हुरडा पार्टी करणार आहोत शेतामध्ये. तर मी, माझा भाऊ, वहिनी, मुलं आम्ही शेताकडे आलेलो आहोत आणि इथं आल्याबरोबर आमचं चाललं आहे इथं हुरडा भाजून खायचं काम. आम्हाला तसं तर गव्हाचा पण हुरडा भाजायचा होता, पण वेळ नाही मिळाला. त्यामुळे आम्ही हरभऱ्याचाच भाजला. कारण भाजलं तर खाणार कोण एवढा सर्व, त्याच्यामुळं गव्हाचा नाही भाजला, हरभऱ्याचाच भाजला. आणि जेवढा आमच्या बाबांना वगैरे हुरडा भाजता येते तेवढा आम्हा मुलांना नाही भाजता येत. त्याच्यामुळं आम्ही भाजलाच नाही, त्या वाटीच गेलो नाही आम्ही. त्याच्यामुळं असं मस्त हरभऱ्याचाच भाजला आणि मस्त भाजून आम्ही इथं खातो आहे. तर बघा, हुरडा भाजण्याची पद्धत तुमच्या इकडे कशा प्रकारे हुरडा बनवतात. आमच्या इकडे आम्ही अगोदरपासून असाच बनवतो. तर हे असं जे ओला टहाळ आहे तो हरभऱ्याचा आणायचा आणि मस्त असं तुराट्या पेटून भाजायचा आणि असा भाजून जे खाली खाली घाट्या गळतात भाजलेल्या त्या खायच्या. मस्त लागतात, छान लागते. यासोबत शेंगदाण्याची चटणी, हुरडा. आमच्या लहानपणी आम्ही भाऊ खूप अशा पार्ट्या वगैरे हुरडा पार्ट्या करायचो शेताकडे. पण कसं आहे ना, काळाबरोबर वेळाबरोबर सगळं रूढी परंपरा म्हणा किंवा असं एन्जॉय करणं, एकत्र येणं वरच्यावर कमी होत चाललं आहे. गावाकडील भागात आहे पण सिटीमध्ये काही नाही. असो, जे आहे ते चांगलं आहे. कारण प्रत्येकाचंच बिझी लाईफस्टाईल झालं आहे आणि या बिझी लाईफस्टाईलमध्ये एवढा वेळ काढणं कुणालाही पॉसिबल नाही, शक्यच नाही मुळात म्हणलं तर. पण गावाकडे आम्ही आहोत आणि आम्हाला असा वेळ मिळतो, त्यामुळं आम्ही एन्जॉय करून घेतो. तर तुम्हीही आमच्याबरोबर एन्जॉय करा. आणि बघा, इथे एक कुत्री होती, त्या कुत्रीने किती छान असे छोटे छोटे पिल्ले दिलेले आहेत. हे नवजात बालकच आहेत, तर किमान 2-3 दिवसाचे असतील. यांचे डोळेसुद्धा आणखी उघडलेले नव्हते. तर श्रीचा आल्याबरोबर याच्यासोबत खेळणं चालू होतं आणि त्याचा हट्ट होता की मम्मा ह्याच्यातलं डॉगी आपण एक न्यायचा. ही बघा, ही त्याची मम्मी आहे या पिल्ल्या. हुरडा वगैरे खाल्ला, सर्व झालं आणि आम्ही निघालो आहोत. जे आम्ही काम करण्यासाठी आलो होतो, हुरडा पार्टी तर होतीच, पण भाऊला आणि वहिनीला थोड्याशा तुराट्या म्हणजे ते तुरी कापल्या होत्या, त्या तुरीच्या पेटाऱ्या वगैरे जमा करायच्या होत्या. कारण रानडुकरं भरपूर नुकसान करतात पेटाऱ्याचं, तुरीचं पिकाचं वगैरे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला असंख्य असं अडचणींना सामोरं जावं लागतं आणि सर्व करून शेवटी शेतकऱ्याच्या हातात जेवढं पीक येईल तेवढ्या त्याला समाधान मानावं लागतं. आणि एवढं सर्व करूनसुद्धा पिकाला भाव म्हणावा तसा मनासारखा मिळत नाही. पण काय करणार, शेवटी सर्वांसोबत सारखंच जसं आहे त्यात चूक मानावं लागणार आहे. तर बघा, इथं बोरीच्या झाडाखाली भरपूर असा बोरीचा सडा पडलेला होता. मी आणि श्री इथं बोरी खात आहोत, एन्जॉय करत आहोत बोरं खाणं. यापैकी अर्धे निम्मे बोरं ते किडेलेच होते. काय कशामुळं काय माहिती नाही, धुवारीमुळं वगैरे की काय, की झाडाला जे बोर असे फांदीला लागलेले होते ते हिरवे बोरसुद्धा किडेले होते. एवढं ते किडेली बोरी होती. त्या आम्ही जास्ती नाही खाल्ले, निवडून खाल्ले त्यातले 5-6. पण बघा, मी इथं ताजे ताजे बोर तोडते आणि मस्त खाते. तर छान वाटते असं गावाकडे, मस्त सगळं ताजं ताजं खायला मिळते, छान एन्जॉय करता येते. श्रीचं चाललं होतं इथं बोरं वेचणं, खाणं. श्रीला जेवढं घरी त्याला जेवढं मोकळीपणा वाटत नाही तेवढं शेताकडे आला. खरंच त्याला खूप मोकळं वाटते, फ्रीडम वाटतं आणि तो खूप असा एन्जॉय करतो शेताकडे. त्याला मनसोक्त उधळता येते, बागडता येते, छान खेळता येते. त्याच्यामुळे त्याला शेताकडे खूप आवडतं. तर मुळातच त्याला ती एक आहे शेताकडची आवड. तर इथेच शेजारी एक आपट्याचं झाड होतं बघा, भरपूर मोठं आपट्याचं झाड आहे. आपटा म्हणजे आपण जो दसऱ्याला सोनं म्हणून जे पान वाटतो ना, याला खूप महत्त्व असतं दसऱ्याला. एरवी काय नाही, पण असं याला दसऱ्याला खूप मान असतो. तर हे आपट्याचं झाड आहे, मोठंच्या मोठं बघा. गावाकडे राहण्याची हीच मजा आहे की शेतामध्ये आपल्या आजूबाजूला सर्व काही सगळं मिळतं, न काही विकत घेता फुकट भावात सगळं मिळतं आपल्याला आणि ते पण ताजं ताजं खायला.
तर आम्ही खातोय बोरं वगैरे खातोय, सगळं एन्जॉय करतोय. छान काम करत करत एन्जॉय चाललं आहे बरं आमचं. तर माझं तर काय शूट घेणंच चाललं आहे. श्रीचं मस्त असं खेळणं वगैरे काम करणं लय आठ म्हणतात. सगळं सोडून ठेवा. आम्ही वरण कशासून खायचे? चटणी मध्ये वलन हो चटणी. त्यात माहिती टाकून पिल्लू ए पार्थू हे बघ पार्थ आतू आम, 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 आम. स्माइल द्या स्माइल अंगुल स्माइल. थोडी थोडी लावून खाऊ आजी. कशी आहे? असे घ्यायचं, असे तोडायचं, थोडं हाताने थोडं असं बुडव आणि खाय. कशी आहे? कशी आहे कचोरी? कशी आहे? छान आहे. यम यम आहे. आम्हाला अंगूरच लय आवडायत बा. सर्दी हो ना की झाली पिल्या आधीच हाय. पिल्या गोड हात गे कसे हात हो कसे हात थांबा तू खाऊ द्या. मम्मी मम्मी ही कचोरी मीच खातो. खा संपली तेवढी खा आधी खा. का मला असं आवडलं. त्याच्यात दुसरं होतं काहीतरी. इथं बघा वहिनीचं आणि भाऊचं पेटाऱ्या वेचून काम अर्धवट झालेलं होतं आणि अर्धवट राहिलेलं होतं. पण आम्हाला प्रचंड अशी भूक लागलेली होती. त्यामुळं आम्ही म्हणलं अगोदर आधी जेवणावर ताव मारूया नंतर बाकीचं काम करूया. शेताकडं कसं असतं बघा काम कमी आणि जेवणच जास्त जाते फिरून फिरून की काय की. मला तर शेताकडे आलं की प्रचंड अशी भरपूर भूक लागते. तुम्हाला लागते काय नक्की सांगा जर तुम्ही शेतात जात असाल तर. इथं चाललं होतं मुलांचं छान असं एन्जॉय करणं. पाठचं आमच्या चाललं होतं फक्त अंगूर खाणं. त्याला अंगूर असे भरपूर आवडतात खायला. त्याला अगोदर सर्दी झाली होती पण खातोय शेवटी. आणि श्रीचं कसं आहे त्याचं लहानपणी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही असं त्याला बाहेरचं वगैरे खायला जास्त देत नाही. 2-3 वर्ष तर त्याला अजिबात बाहेरचं काय खायला दिलेलं नव्हतं. आता थोडंसं देतोय. त्याच्यामुळे त्याला कचोरी वगैरे खाऊन माहिती नाही कारण आम्ही त्याला देतच नव्हतो. त्याला खूप लहानपणी कमीत कमी 2-3 वर्षाचा होता तेव्हाच त्याला अपेंडिक्स झालेला होता आणि त्याचं भरपूर मोठं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं. त्याच्यामुळे मी त्याला बाहेरचं काहीही खायला देत नाही. घरीच जेवढं होईल तेवढं त्याला बनवून देते खायला. तर इथं बघा कसा एन्जॉय करत करत खातो. बाहेर आलं की याचं असं मस्त साधून जाते कारण घरी मम्मा देत नाही असं बाहेरचं काय खायला. पण मामाचे लाड शेवटी मामाचा लाडका भासा. आलं की मामाच्या इकडे वगैरे त्याला असं खायला भेटते एन्जॉय करतो. पण आता हळूहळू रिकवर झाला आहे तो. आता मी देते थोडं त्याला खायला पण आती पण देत नाही खायला बाहेरचं मी त्याला. म्हणजे सगळे हो एक तुला एक मामाला एक पार्थूला. पाळतुला तू खाऊ नको पालतूला दे. 3 माकडं येत असेल तुझ्याची 3 आणलं होतो. नुसते बोलू मामा माझ्या सगळ्या बुळबुळ होता. पिल्या मला दे. दे की दे दे की दे. दे की मला अंगूर दे अंगूर ना दे की अंगूर दे. डॉगीला देतोस का? डॉगीला देतोस? कुठं आहे डॉगी? बुबू कुठं आहे? कुठं आहे? त्याला देतो दे त्याला नेऊन दे. आता दे मला दे. आमच्या पार्थला बघा इथं डॉगी खूप आवडतात कारण त्याच्या घरी 2-2 डॉगी आहेत. तो खेळतो डॉगीसोबत त्याच्यामुळे त्याला बाहेरचे पण डॉगी असे भरपूर आवडतात. डॉगी म्हणलं की तो धावत त्याच्याकडे जातो. तर बघा भाऊने इथे शक्कल लढवली आहे. मी दाखवेन तुम्हाला पुढे काय शक्कल आहे ते. बघा इथं श्रीचं काय चाललं आहे. श्रीचं नेहमी शेताकडे आलं की हेच चालते खेळणं कमी आणि त्याला असं काम कोणी करू लागलं मोठे माणसं की त्याला काम हमखास करावं वाटते. त्याला खूप कामाची आवड आहे. त्याला नको म्हणताय आम्ही सगळे तरी पण त्याचं चाललं आहे पेटाऱ्या वेचणं हे वेचणं ते वेचणं. जेवढं भावने आणि वैरीने पेटाऱ्या जमा केल्यात त्याच्याबरोबर ऐकतच नव्हता तो. शेवटी मी त्याला रागवून ओरडवून थोड्या वेळाने बसवले कारण ऊन त्या दिवशी भरपूर लागत होता. आता हळूहळू ऊन वाढते आणि मुलांना शेताकडे नेऊन असं उन्हात हे करणं मला काय बरोबर वाटत नाही. त्यामुळं आम्हीही जेवढं होईल तेवढं मुलांना शेताकडे नेत नाही.
तर बघा इथं भाऊनं शक्कल लढवलेली मी तुम्हाला दाखवते. भाऊने असे दोन्ही साईडनं लाकडं असे रवलेले आहेत आणि सेंटरमध्ये एक पाईप ठेवलेला आहे आणि त्या पाईपाच्या दोन्ही साईडनं असा पेटाऱ्या त्याने उभ्या करून अशा जमा करून ठेवल्यात, जेणेकरून त्या पेटाऱ्या वाळतील पण आणि डुकरांपासून त्याचं रक्षण पण होईल त्या पेटाऱ्याचं. बघा असं दोन्ही साईडनं असं त्याला लाकडं रवून हे केलं आहे आणि दोन्ही साईडनं पेटाऱ्या अशा उभ्या करून ठेवल्यात की वाळतील पण आणि डुकरं नुकसान पण करणार नाहीत. आणि सर्व पेटाऱ्या लावून जमा करून झाल्याच्या नंतर साईडनं त्यांना असं काट्याचं कटघरण घेतलेलं आहे पूर्ण साईडनं. तर अशा नवनवीन शक्कल आपल्या शेतकऱ्याला लढवावंच लागतात, कारण पीक वाचवणं हे महत्त्वाचं असते. ते शेवटी ते जनावरच आहेत, त्यांना काय म्हणता येत नाही आणि ते सांगून थोडी नाही येतात, कधी पण येतात आणि नुकसान करून जातात. पण आपल्याला सतर्क राहिलेलं बरं. त्याच्यामुळं भाऊचं असं चाललं असते. मामा भाच्याची जोडी अशीच आहे. जसं भाऊला शेतातली जितकी आवड आहे त्याला तशीच श्रीला पण अशी शेताकडची खूप आवड आहे त्याला कामाची. आमच्या लहान्या भाऊला पण असं शेताकडं खूप काम करावं वाटतं आणि आवड आहे त्याला. तर या नोटवरती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.